नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधान लाभेल. तुम्हाला 4 दिवसांनी शुभ समाचार ऐकायला कानावर पडतील. अध्याय 11. बाणासुर आणि प्रलंबासुराचा वध केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. त्यामुळे देव, ऋषी, मुनी आणि लोक अतिशय प्रसन्न झाले. सर्वजण त्यांची स्तुती करू लागले. त्यावेळी क्रौंच तेथे आला आणि तो कुमारास म्हणाला, बाणासुर दैत्य ही अतिशय बलवान आहे. तो सर्वांना त्रास देत आहे. तरी तुम्ही त्याला ठार करून टाका. क्रौंचांचे बोलणे ऐकून कार्तिकेयाने त्याला धीर दिला. त्याने शिवजींचे स्मरण केले आणि एक दिव्य शक्ती प्रचंड आवाज करत बाणासुराच्या बाजूने फेकली. त्या शक्तीमुळे बाणासुर, प्रलंबासुर आणि त्याचे सारे अनुयायी भक्त झाले. ते पाहून क्रौंचाला अतिशय आनंद झाला. कार्तिकेयाने गुणगान गात तो निघून गेला. कार्तिकेयाने तेथेच 3 लिंगांची स्थापना केली. प्रतिनेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्याने जयस्तंभाजवळ सर्वेश्वर लिंगाची स्थापना केली. ही सर्व लिंगे भक्तांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तारकासुराबरोबरच बाणासुर आणि प्रलंबासुराचाही वध झाला. ही कथा जो भक्तिभावाने श्रवण करतो त्याला दिव्य आनंद प्राप्त होतो. अध्याय 12. कैलासावर शिव, पार्वती आणि कार्तिकेयाची भेट. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, बाणासुर आणि प्रलंबासुर या 2 दैत्यांना ठार केल्यामुळे सर्वांनी त्यांची स्तुती केली. ते म्हणाले, हे महान शिवपुत्रा, तुला आमचा नमस्कार असो. तू विश्वाचा बंधू आहे. सर्व विश्वाचा मंगल करणारा आहेस. तुला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार. तू आम्हा सर्वांना अभयदान दिलेस. ही स्तुती ऐकून कार्तिकेय म्हणाला, मी तुम्हाला वर दिले आहेत. तुम्हाला पुढे देखील मी सहाय्य करत राहीन. ते ऐकून सर्वांना परम संतोष वाटला. त्यांनी पुन्हा कार्तिकेयास नमस्कार केला. देव म्हणाले, तू आता कैलास पर्वतावर शिवपार्वतींची भेट घेण्यास यावे. कार्तिकेय भेट घेण्यास निघाले. मंगलवाद्य वाजू लागली. कैलासावर पोचल्यावर त्याने शिवजी व पार्वतीला नमस्कार केला. सर्व देवांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी म्हणाले, ज्या ज्या वेळी दुःख होईल त्या त्यावेळी माझे स्मरण आणि भजन करावे. अध्याय 13. पार्वतीकडून गणेशाची उत्पत्ती. सूत म्हणाले, कुमार कार्तिकेयांचे चरित्र ऐकले. नारदांना फार आनंद झाला. ते ब्रह्माजींना म्हणाले, तुम्ही आता गणेशजीचे दिव्य चरित्र मला सांगा. ते ऐकून मला अतिशय आनंद प्राप्त होणार आहे. पुरातन काळी जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या, कैलास पर्वतावर शिवजींचे नंदी, भृंगी असे असंख्य गण आहेत. ते शिवजींच्या आज्ञेत राहतात. त्यांना सर्व कामे सांगणे योग्य वाटत नाही. म्हणून तू स्वतः कोणाला तरी उत्पन्न कर, जो केवळ तुझी आज्ञा पाळू शकेल, तुझे संरक्षण करू शकेल. एके दिवशी पार्वती स्नान करत होती. नंदी द्वारावर पहारा करीत होता. तेवढ्यात शिवजींचे आगमन झाले. नंदीने त्यांना आत जाऊ नये असे सांगितले, परंतु शिवजी आत गेले. त्यांनी नंदीचे सांगणे मान्य केले नाही. पार्वतीने जाणले की येथे शिवजींची सत्ता चालते. तिने आपल्या अंगावरल्या उटीपासून एक दिव्य लक्षणी बालक निर्माण केला. पार्वती त्याला म्हणाली, तू माझा पुत्र आहेस आणि तुझे नाव गणेश असे आहे. गणेशाने विचारले, माते, तुझी काय सेवा करू? पार्वती म्हणाली, बाळा, तू माझा द्वारपाल होऊन राहा. माझ्या आज्ञेशिवाय कोणास आत सोडू नको. मी आता स्नानासाठी आत निघाले आहे. थोड्या वेळाने शिवजी तेथे आले आणि आत जाऊ लागले. त्यावेळी गणेशाने त्यांना अडविले आणि म्हणाला, पार्वती स्नान करीत आहे. तिच्या आज्ञेशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही. त्यासाठी मी दारावर येथे उभा आहे. शिवजी म्हणाले, तू कोणाला अडवितोस हे माहीत आहे का? मी शंकर आहे. पार्वती ही माझी पत्नी आहे. त्यावेळी शिवजींनी आपल्या गणांना बोलविले. हा बालक कोण आहे? इथे कशासाठी थांबला आहे? ते आपण पहा आणि त्याचा समाचार घ्या. हे ऐकून अनेक गण एकत्र झाले. तरीही गणेश शांत चित्ताने द्वाराजवळ उभा होता. तो तेथून थोडा देखील हालावयास तयार नव्हता. अध्याय 14. गणेशाचा आणि शिवगणांचा संघर्ष. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजीच्या आज्ञेप्रमाणे गण हे गणेशाजवळ आले व म्हणाले, तू कोण आहेस? कोठून आलास? तुला जिवंत राहावयाचे असेल तर ताबडतोब निघून जा. गणेश म्हणाला,
माझी चौकशी करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे आधी सांगा. येथे कशासाठी आला आहात ते बोला. शिवगण म्हणाले, आम्ही शिवजींचे द्वारपाल आहोत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येथे आलो आहोत. तरी आता तू येथून निघून जा. एवढे सांगूनही गणेश तेथून हालावयास तयार नव्हता. त्यावेळी सर्वगण एकत्र येऊन त्यांनी शिवजींना ही सर्व माहिती सांगितली. शिवजी म्हणाले, तो कोणाचा पुत्र आहे, कोणाचा सेवक आहे, त्याला तेथे कोणी उभा केला आहे, या सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्याला तेथून हाकलून द्या. शिवजींचे बोलणे ऐकून सर्वगण गणेशाजवळ आले. तू कोण आहेस, तुला येथे कोणी नेमले याची विचारणा केली. तुला आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेशाने सांगितले की तुम्ही जसे शिवजींचे गण आहात त्याप्रमाणे मी पार्वतीचा पुत्र आहे. मातेने सांगितल्यामुळे मी द्वारपाल म्हणून काम करत आहे. अध्याय 15. गणेशाचे व देवांचे युद्ध. सर्व गण युद्ध करण्याची तयारीने आले. गणेश म्हणाला, तुम्ही शिवजींच्या सांगण्यावरून येथे आलेला दिसता. मी लहान असलो तरी युद्ध करण्यास तयार आहे. गणपतीचे बोलणे ऐकून सर्वगण त्याचेवर युद्ध करण्यासाठी धावले. गणेशाने आपल्या हातातील सोट्याने सर्वांना मार दिला. सर्वजण पळून गेले. गणेश हा कोणी सामान्य नाही हे त्यांनी जाणले. नारदा, हा सर्व वृत्तांत तू देवांना सांगितलास. विष्णू, इंद्र वगैरे सर्व देव धावत येथे आले. शिवजींच्या सांगण्यावरून आम्ही गणेशाजवळ गेलो. त्यांनी गणेशाला समजावून सांगितले, पण त्यांचे काही चालले नाही. लढलो तरी उपयोग झाला नाही. पुन्हा शिवजींनी विचार केला, आता आपणच अनेक गणांना घेऊन जाणे आवश्यक आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.